मी ममता माध्यमिक विद्यालयामधून शंकर धोंडीराम कळंबे माझं नाव आहे. मी नाही का आज एक प्रोजेक्ट आणलेला आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे सेंद्रिय शेती. जास्त काळ आपण सेंद्रिय शेतीचा वापर कमी झाला आहे, कारण की कंपोस्ट खताचा वापर जास्त झालेला आहे. रासायनिक खते त्याच्यामध्ये जास्त रासायनिक खताचा वापर करतो आपण. त्यामुळे कसं जास्तीत जास्त आपलं धान्याला उत्पादन होते, परंतु आपल्या जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे आपल्या जमिनीचा कस कमी होण्यासाठी आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. जसं की शेणखत, गांडूळ खत, कचरा पाला कुजवून आपण सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. नमस्कार, माझे नाव राजनंदिनी आसाराम डुकरे. प्रतिकृतीचे नाव होलोग्राफ प्रोजेक्टर. साहित्य पुष्टाचा बॉक्स, पारदर्शक प्लास्टिक पेपर, मोबाईल इत्यादी. होलोग्राम प्रोजेक्टर हे असे उपकरण आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे 3D इमेजेस आणि व्हिडिओ पाहू शकतो. हे उपकरण प्रकाशाचे परावर्तन या तत्वावर आधारित आहे. अनेक शाळांमध्ये काही संकल्पना जसे की पेशी रचना, आंतरेंद्रिय रचना, विविध इंद्रिय संस्था यांचे निरीक्षण होते. या प्रयोगाचे फायदे: 3D इमेज बनवण्यासाठी सोपे उपकरण, अध्यापनात प्रभावीपणे वापर केला जातो. हे एक ॲनिमेशन तयार करणारे उपकरण आहे. मनोरंजक पद्धतीने अध्ययन व अध्यापन होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बुद्रुक. नमस्कार, माझे नाव श्रेया धर्मे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बुद्रुक, वर्ग 6. इयत्ता 7वी. प्रयोगाचे नाव ओला कचरा व सुका कचरा वेगळे करणे. समस्या: ओला कचरा व सुका कचरा एकत्र केल्यामुळे प्रदूषण होते व जनावर खातात. ओला कचरा आपण मातीत कुजवून त्याचे कंपोस्ट खत करू शकतो व सुका कचरा आपण गावात आलेल्या घंटागाडीत टाकू शकतो. नमस्कार, माझे नाव भक्ती भगवानराव नखाते. नमस्कार, माझे नाव विशाखा हनुमान नखाते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला हदगाव बुद्रुक. प्रयोगाचे नाव गणितीय बाग. या प्रयोगातून मार्गदर्शक पाटील SR. या प्रयोगाचे नाव आहे गणितीय बाग. या प्रयोगातून आपण विद्यार्थ्यांना गणिताविषयी आवड निर्माण करू शकतो. जसं की हे ठेवलेले आहे घसरगुंडी. तर घसरगुंडीच्या आपण विद्यार्थ्यांना याच्या गणिताची माहिती पण मिळू शकते. जसं वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा बोर होते, जेव्हा खेळायला सोडल्यावर आपल्याला याच्यातून झोक्यावर काय लिहिले, घसरगुंडीवर काय लिहिले त्यांच्या लक्षात राहते. आणि शिक्षण एवढं खर्च करतो तर आपल्याला तो एवढे पण पैसे देऊ शकतो की आपण गणितीय बाग निर्माण करू शकतो. त्याच्यासाठी आपण जसं की लॅब असतात तसं आपण गणितीय बाग पण निर्माण करू शकतो. आणि हे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. तर ह्याचं जर सेट केलं तर याची बराबर तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज होऊ शकते 180 अंश. आणि याची पण होते बराबर 360 असते चारही कोणाची बेरीज. तर याची पण पूर्ण चारही कोणाची सेट केल्याच्या नंतर 360 होते. आणि याच्यामधून आपल्याला काटकोन, त्रिकोण, विशालकोन समजू शकतो किती अंशाचा असतो. चारही कोणाच्या मापाची बेरीज होते बराबर 360 होते सेट करून घेतल्याच्या नंतर. थँक्यू. हे बिल्डिंग आहे आणि हे डस्टबिन आहेत आणि हे हॉस्पिटल आणि हे कारखाना आहे. इथं सुका कचरा आहे, इथं ओला कचरा आहे. सुका कचऱ्यामुळे खत तयार होतो आणि ओल्या कचऱ्यापासून नवीन वस्तू तयार होतात. आणि इथे इंधन आहे आणि प्रोसेस आहे आणि शेत आहे. इलेक्ट्रिक वीज तयार. आणखीन हे म्हणजे प्रत्येक ह्याचे वेगवेगळे डस्टबिन आहेत. आणि इंधनापासून गाड्या वाहतूक बनतात. आणि समस्या शहरात ते का नाही कचरा कुठे माणसं ते हे करतात. झालं, धन्यवाद.
सर हे आहे गार्बेज प्रोटेक्शन सूट. हे आमचं प्रोजेक्ट आहे. जे कचरा उचलणारे व्यक्ती असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होऊ नये त्यामुळे आम्ही हा सूट तयार केलेला आहे. जर त्यांनी हा सूट घालून जर कचरा गोळा केला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होत नाही व हा शेतकऱ्यांना शेतीमध्ये फवारणी वेळेस पण कामी येऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आरती मुंजाजी धुमाळ व ही माझी मैत्रीण हिंदवी श्रीकांत तिंगळे. आमच्या गावाचे नाव सुरपिंपरी, तालुका जिल्हा परभणी. आम्ही इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी आहोत. आमच्या प्रयोगाचे नाव वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करणे. आमच्या गावात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात. त्यामध्ये वन्य प्राणी येऊन शेतीची नासधूस करतात आणि त्यामुळे उत्पन्न कमी होते आणि गावातील व्यक्ती त्या प्राण्यांना मारून शिकार करू लागतात आणि प्राण्यांची होणारी शिकार आणि शेतीची होणारी नासधूस त्यामुळे आम्हाला ही समस्या दिसली आणि आम्ही त्यावर सुवर्णमध्य साधला. तो म्हणजे की शेतीच्या कडेने तारेचं कुंपण करून त्यामध्ये DC हा करंट सोडला आणि एखाद्या जर प्राण्याने शेतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर त्या तारेला त्याचा स्पर्श होतो आणि बजर जोराने वाजू लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला कळतं की आपल्या शेतामध्ये कोणीतरी जात आहे आणि शेतकरी सावध राहतो आणि प्राणीही त्या आवाजामुळे पळून जातात. धन्यवाद. माझे नाव निकिता नारायण कारके आहे. आमच्या शाळेचे नाव राजश्री शाहू महाराज विद्या मंदिर आर्वे आहे. आमच्या प्रयोगाचे नाव झाडावरील फळे तोडण्याची काठी. याचे साहित्य आहे एक काठी घेतली आणि एक कॅप, एक PVC पाईप, 3 नट बोल्ट आणि याची रचना आहे. आम्ही एक काठी घेतली, त्या काठीला 2 छिद्रे पाडली, त्याला PVC पाईप फिट करून घेतला, खालून कॅप बसवली आणि 3 नट बोल्ट फिट करून घेतले. याचे उपयोग आहेत झाडावरील उंचावरील फळ तोडण्यासाठी याचा उपयोग होतो. काटेरी फळ याचा उपयोग होतो. आपल्या हाताला काटे टोचू नयेत म्हणून याचा उपयोग होतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रुपेश गादगे आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. हे सौर ऊर्जाचे मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये हे सौर ऊर्जा असते. ह्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे ह्याच्यातून ऊर्जा तयार होते. नमस्कार, माझे नाव संतोष विनायक धापसे आहे. मी इयत्ता 8वी शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळेगाव आहे. आम्ही प्रयोग केलेला आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर पावसाचे पाणी पडून काही पाणी नाल्यांवाटे व समुद्रात वाहून जाते, तर त्याचा पुनर्वापर कसा करावा या प्रयोगाद्वारे सिद्ध करण्यात येत आहे. तर पावसाचे पाणी छतावर पडलेल्या पावसाचे पाणी या फिल्टर टँकमध्ये जाईल व या फिल्टर टँकले पाणी या जमा करणाऱ्या टँकीतील जाईल व हे घरगुती भाजीपाला लावलेला आहे व हे पाणी त्या घरगुती भाजीपाल्याच्या घरगुती वापरात देण्यात येते. आमच्या प्रयोगाचे नाव आहे हवेला दाब असतो. तर प्रथमतः आम्ही 2 रिकाम्या बिस्लरी बॉटल्स घेतल्या. दोन्ही बॉटल्सच्या तळाच्या वरील भागावर 2 समान चित्रे पाडली आणि त्यात पेनची रिकामी रिफिल टाकली आणि त्याला एमसील लावली. नंतर एका बॉटल भरून पाणी टाकले आणि दोन्ही बॉटलचे तोंड बंद केले असता पाणी भरलेल्या बॉटलमधून रिकाम्या बॉटलमध्ये पडले नाहीत आणि या उलट दोन्ही बॉटलचे तोंड उघडे ठेवले असता भरलेल्या बॉटलमधून रिकाम्या बॉटलमध्ये पाणी आले. याचाच अर्थ असा होतो की हवेला दाब असतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मानव पंडित. मी इयत्ता 7वीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरणवाळके या शाळेत शिकतो. आमचे मार्गदर्शक श्री AS कापसे सर. मी ह्याच्यात आमच्या गावाचं चित्र काढलेलं आहे. आमचं गाव सरासरी असं दिसतं. हे आमची शाळा आणि हे आमच्या वर्ग खोल्या आणि ही आमच्या गावातली नदी आणि हा रोड, हा नदीवरचा रोड पूल आणि हा आमच्या गावाचा रस्ता. कोणी पण येतं आणि रस्त्यावर घाण
कचरा गिचरा प्लास्टिक कागद टाकतं आणि त्यामुळे रस्त्यावर कचरा होतो आणि पाऊस पडल्यावर कचरा आपल्या नदीत येतो तर त्यामुळे लोकांना आणि जनावरांना पाणी प्यायला खूप त्रास होतो. त्यामुळे काही जनावरांचे देहांत होऊ शकते. धन्यवाद. माझं नाव गणेश रमेश कांबळे. माझे नाव प्रशांत रामेश्वर कोसाले. आमच्या प्रयोगाचे नाव आहे सैनिकांना धोक्याचे माहिती करून देणारे उपकरण. यासाठी साहित्य 4 IR सेन्सर, 4 बॅटरीज, 4 बजर, वायर, जम्पर वायर, 1 जीप. हा प्रयोग आम्ही कशासाठी केला? आपली बॉर्डर आणि ही शत्रूची बॉर्डर शत्रू सीमारेषा पार न करून यावे त्यासाठी आम्ही हा प्रयोग केला की शत्रू जर सेन्सरच्या समोर आला तर सेन्सर लगेच वाजतं. सेन्सर वाजल्यावर आपल्या सैनिकांना लगेच कळतं. भारतीय सरकारने हा मॉडेल जर स्वीकारला तर भारतीय सैन्यासाठी खूप मदत होईल. आणि सर तुमचे चॅनल मी सबस्क्राईब करून ठेवलेले आहे. चला शिकूया प्रयोगात्मक विज्ञान. यासाठी प्रयोग पाहतो व सादरीकरण करतो. कसे वाटतात तुला प्रयोग? खूपच छान सर. अजून कंटिन्यू करायचं ते? हो सर. व्हेरी गुड. थँक्यू. धन्यवाद. माझ्या प्रयोगाचे नाव पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा वाया जाते, पण वाया जाऊ नये म्हणून आम्ही हे प्रयोग बनवलेला आहे. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य 1 पुठ्ठ्याचे घर, 1 वॉटर टँक व फिल्टर व हिर. ह्या प्रयोगाचे कार्य हे आहेत की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी नुसते वाया जाते. या प्रयोगाने वाया जाणार नाही. हे प्रयोग आम्ही शाळेत बी सांगितलं होता. शाळेत सभा बोलून समध्या माणसांनी सांगितली व समध्या माणसांनी हे स्वीकार केले व गावात 50-60 माणसांनी हे प्रयोग बनविला. हे ते पाहतो तर जास्त शहरात आहे. शहरात का बोल पाहिजे का? कारण शहरात लोक जास्त घर बांधतात. विहीर आली, बोर पडाय जागा राहत नाही आणि पुला बघ पाण्याची जास्त टंचाई येते. बोलून शहरातल्या लोकांसाठी तरी फारच चांगलं आहे. खंड आहे. आमच्या प्रयोगाचे नाव सोलारवर चालणारी कार. या कारचे फायदे प्रदूषण होणार नाही व या कारला लागलेले साहित्य सोलार गड्डा आणि 2 मोटरी. सोलारची ऊर्जा गड्ड्यामध्ये जाणार आणि गड्ड्यातली ऊर्जा मोटरमध्ये जाणार. कारण आपण पहिल्या काळात ते पेट्रोल डिझेल याच्यावर गाडी चालित होतं, ते कुठेही संपू शकते. आता ही आपला उन्हाचा स्रोत कुठेही न संपणारी एक ऊर्जा आहे. बालासाहेब शिंदे, जिल्हा परिषद प्रशाला कोसडी येथून आलेलो आहे. आम्ही इथं शाश्वत भविष्यासाठी तंत्रज्ञान आणि विज्ञान येथे एक नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं 3 मीटर हौद पद्धती स्वीकारलेली आहे. 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 0.6 मीटर खोली केलेली आहे. यामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम आपल्या शेतातील टाकाऊ काडी कचरा, भुसा पीक संपल्यानंतर काडा कचरा टाकायचा, त्यानंतर माती टाकायची चाळलेली, त्यानंतर शेण टाकायचं आणि यामध्ये पाणी टाकत राहायचं. 50% ओलावा राहील अशी काळजी घ्यायची. 1 ते 2 आठवड्यानंतर हे सर्व थंड होईल. त्यानंतर आयसेनिया फटिका नावाच्या जातीची 1000 पौड गांडुळे सोडायची. त्यानंतर 2 महिन्यानंतर यांची संख्या 10,000 झाली की हे 1 टन असे चांगले गांडूळ खत निर्माण होते. हे पाण्याची मात्रा कमी कमी करत राहिलं की हे गांडूळ वर येतात. हे दुसऱ्या हौदामध्ये पुन्हा तशीच प्रक्रिया करायची आणि हे जे तयार झालेलं गांडूळ खत आहे ते आपल्या शेतीमध्ये टाकायचं. त्यामुळे आपली शेती चांगली होऊ शकते, रोगराई टळू शकते. धन्यवाद. नमस्कार सर, माझे नाव भागवत शिवाजी डिगे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरवाडी, केंद्र सांगली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. माझा सहकारी मित्र आणि माझे नाव अनिकेत गजानन बनसोडे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरवाडी, केंद्र सांगली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. आमच्या प्रयोगाचे नाव व्हॅक्यूम क्लीनर. हा प्रयोगाचा मुख्य विषय आहे शाश्वता भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. विषय आहे अन्न आरोग्य व स्वच्छता.
आम्ही या प्रयोगाला बनवायसाठी DC मोटर, एक पॉवर शेल, एक बटन व एक संक्षण नळी वापरलेली आहे व एक प्लास्टिकची बॉटल वापरलेली आहे आणि पुष्टे वापरलेले आहेत व एक फॅन वापरलेला आहे. व्हॅक्यूम क्लीनर हे फिजिक्स विषयातील धन्यवाद. माझे नाव राधिका भरत मुंडे आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळदरी या तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी, केंद्र सुप्पा. मी वर्ग 6वीत आहे. आज आम्ही तुमच्यासमोर जागतिक तापमान वाढ याविषयी प्रयोग घेऊन आले आहे. जागतिक तापमान वाढ म्हणजे कारखाने जास्त वाढले आहेत, गाड्या जास्त वाढल्या आहेत, त्यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे. प्रदूषण होत आहे, झाडे वाढत आहे, विद्युतची कमतरता भासत आहे, पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे तापमान जास्त वाढले आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं उपाय घेऊन आलो की घरोघरी बिल्डिंगवर असे सोलार प्लेट म्हणजे विद्युत तयार होण्यास मदत होईल व पवनचक्की बसविल्यास मदत होईल व जे आपण पिण्याच्या घरोघरी वॉटर रिसायकल बिल्डिंगवर खाली पाईप जाऊन ते वॉटर रिसायकल करण्यात मदत होईल व पिण्याचे पाणी जे वाया न जाऊ नये म्हणून ठिबक सिंचन हा यंत्र लावून पाणी शेतांना पिकांना द्यावं व जास्तीत जास्त झाडे लाव व खड्डा करून जलपुनर्भरण पाणी मुरवून जमिनीची पाणी पातळी वाढवा, जास्तीत जास्त झाडे लावा. त्यामुळे जागतिक तापमान वाढ कमी होते. धन्यवाद. प्रयोगाचं नाव आहे वाहतूक आणि दळणवळण. उपविषय आहे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर. मेन सब्जेक्ट ट्रान्सपोर्ट अँड ट्रान्सपोर्टेशन. सब टॉपिक ट्रान्सपोर्ट अँड ट्रान्सपोर्टेशन. कंप्लीट यूज ऑफ व्हेकल्स ॲट सोलार एनर्जी. इंट्रोडक्शन. द एनर्जी कमिंग फ्रॉम द सन इन द फॉर्म ऑफ हीट्स ॲट सोलार एनर्जी. सोलार एनर्जी causes changes in earth climate. Earth receives 174 petawatts energy from the sun. About 30% of this energy reflects while absorbed into the atmosphere. This energy heats up at the water, evaporates, continue the atmosphere cycle. Sunlight is the main source light on earth. म्हणजे आपल्याला सूर्यापासून 174% पेटावॅट ऊर्जा मिळते. त्यातली सुमारे 30% ऊर्जा परावर्तित होते व उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. आणि की नाही पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठी सूर्य हा मुख्य स्रोत आहे. आणि आता प्रत्येक कामासाठी विजेचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याला एक उत्तम पर्याय म्हणून सौर ऊर्जा पुढे येत आहे. हे आम्ही त्या बॅटरीमध्ये अगोदर सगळं चार्ज करून घेतलेले आहे सूर्यापासून आणि त्याच्यावर हे चालू आहे. जर इथून ट्रेन गेली तर आपल्याला ह्या जागेचं काहीच काम राहत नाही. जर इथे आपण फ्लेक्सिबल सोलार पॅनल बसवलं तर ह्याच्यावरून दुसरे सुद्धा वाहने जाऊ शकतात. आणि की नाही म्हणजे इथे जर का दुसरे जनावर हे काही पुढे आले तर की नाही त्या म्हणजे स्टेशन मास्टरला एक ट्रेन 1 किलोमीटर असताना सतर्क केलं जाईल. त्याच्यामुळे जास्त मनुष्यबळाचा वापर सुद्धा होणार नाही. धन्यवाद. मी येथे तुम्हाला कचरा व्यवस्थापन याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. माझे नाव अक्षरा चंद्रकांत घोरपडे आहे. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय पालम आहे. आपण कचरा इकडे तिकडे न फेकता डस्टबिनमध्ये टाकायचा. प्लास्टिक इकडे तिकडे फेकली तर फेकू नये. फेकली तर मुके जनावर त्यांना खातात आणि त्यांना रोग होऊन ते मरू पण शकतात. म्हणून एका ठिकाणी जमा करायचा आणि ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करायचा आणि शेतात नेऊन टाकलं तर त्याच्यापासून खत हे निर्माण होतं. थँक्यू. प्रयोगाचं नाव आहे कार्बन शुद्धीकरण. उद्योगांमध्ये कार्बन शुद्धीकरण ही फॅक्टरी आहे. फॅक्टरीमधनं काय होतं आहे का
कार्बन डायऑक्साईड बाहेर चिमणीतनं टाकला जातो. त्याच्यामुळे काय होतं, वातावरण प्रदूषित होतं. प्रदूषित वातावरणामुळे काय होतं, आपल्याला ओझोनचा थर नष्ट होतो आणि आपल्याला फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. कारण की त्याच्यातनं बरेचसे घटक बाहेर पडत असतात. त्याच्यामध्ये कार्बन फ्लोरोकार्बन बाहेर पडतो. परत आपल्याला स्किन डिसीजेस होऊ शकतात. परत आपल्याला डोळ्यांची जळजळ होते. आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्याला फॅक्टरीमध्ये असे ॲब्सॉर्बर लावणं गरजेचं आहे. याच्यामुळे काय होतं, 80% कार्बन डायऑक्साईड याच्यात सक होतो, ॲब्सॉर्ब होतो. आणि काय होतं मग, त्यामुळे आपण जी काही हे हवा बाहेर चिमणीतनं बाहेर फेकली जाते ती 20% आपल्याला कार्बन हवेमध्ये फेकला जातो, 80% ॲब्सॉर्ब होतो. आणि हे ॲब्सॉर्ब कार्बनचा आपण पुनर्वापर करू शकतो. जो काही कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व आहे त्या डिझॉल्वचा आपण खत निर्मितीसाठी, परत छपाईची शाईसाठी आणि परत आपण अग्निशमक दलांमध्ये याचा उपयोग करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण आपल्या ग्रहाचं 2 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान कमी करू शकतो. कारण की दरवर्षी ग्लोबल वॉर्मिंग वाढते ती प्रदूषणामुळे. आणि आपला भारत हा विकसनशील देश आहे. अशा देशामध्ये आपण फॅक्टऱ्या तर बंद करू शकत नाही, पण प्रदूषणावर आळा घालण्यासाठी असं प्रत्येक फॅक्टरीमध्ये कार्बन ॲब्सॉर्बर लावणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण वातावरण काय आपलं वाचवू शकतो. प्रयोगाचे नाव माती विना शेती हे शेती विकासाचे इस्रायली तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामध्ये फक्त पाण्यावर भाजीपाला पिकवता येतो. यात मातीची गरज पडत नाही. ही भाजीपाल्याची शेती करण्यासाठी आपण गच्चीवर किंवा बाल्कनीत सुद्धा करू शकतो. यात 10% पाण्याचा वापर होतो. पाणी व वाळू यांचा वापर करून एका नियंत्रित वातावरणात घेतली जाणारी शेती म्हणजे हायड्रोपोनिक्स. यात गाजर, मुळा, बीट, काकडी, शिमला मिरची इत्यादी ही पिके घेतली जातात. यात आपल्याला 100% विरघळणारी खते द्यायची आहेत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्नेहल शिरकाळ दत्ते, वर्ग 8वा. आम्ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या शाळेतून आलेलो आहोत. आमच्या प्रोजेक्टाचं नाव आहे स्मार्ट डस्टबिन. हे आहे सर्व मोटार. हे 20 सेंटीपासून असा हात लावला की हे आपण त्या उघडते. हे आहे चार्जर. हे आहे ॲर्डिनो. हे आपण याच्यापासून आपल्याला कोणताही रोग होत नाही. आपण याला हात लावला की हे आपण त्या उघडतोय. यामुळे कोणताही रोग प्रसार होऊ शकत नाही. आपण जेव्हा 20 सेंटीमीटरपासून याला हात लावू शकतो तेव्हा हा आपण उघडताना यात आपण कचरा टाकू शकतो. धन्यवाद. ही फॅक्टरी आहे. हिच्यामधून कार्बन डायऑक्साईड इथं फिल्टर लावलेलं आहे. इथं शुद्धीकरण होऊन ह्या पाण्यात 80% विरघळतो व 20% हवे सोडला जातो. या पाण्याचा वापर आपल्याला छापणीची शाई बनविण्यासाठी होतो व युरिया खत बनविण्यासाठी होतो व अग्निशामक आग विझवण्यासाठी शाईचा हे द्रावणाचा वापर करू शकतात. आसपास हमेशा साफ सफाई रखना चाहिए. हमें अपने मुल्क को साफ रखना हमारी जिम्मेदारी है. साफ सफाई की वजह से हमारा दिल व जिस्म दोनों भी तंदुरुस्त रहते हैं. एनिमल फार्म इसके गोबर से गैस बनती है और केमिकल से बीमारियां होती है और क्या तो पॉल्यूशन फैलता है. और Water purification makes water clean. It removes dirty and germs. We use filter and chemical and ये पत्थर, ये पेबल, रेत और कॉटन पानी को साफ करते, गंदे पानी को. करके बता. आलेच नाही असं कोणती शाळा आहे का? असेल तर मला सांगा. सर, परीक्षक आणखी आमच्याकडे आलेच नाही. जिल्हा परिषदेची शाळा. कुणाल एकनाथ जोंधळे, वर्ग 6वा. आमचे मार्गदर्शक श्री संतोष रत्न पारखे सर. अन्न, आरोग्य आणि स्वच्छता या विषयाच्या अंतर्गत मी हे मॉडेल तयार केले आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या आहारात फळांचा समावेश फार महत्त्वाचा आहे. आपल्याला ताजी फळे मिळत नाहीत. उंच फळ झाडावर काही फळे पिकतात व ती गळून खाली पडतात. परंतु या यंत्रामुळे शेतकऱ्यांना किंवा कोणालाही आपल्या बागेतील संत्रे, चिक्कू, पेरू, आंबा, लिंबू, पपई सहज खाली काढता येणार आहेत आणि आपणास ताजी फळे खाता येणार आहेत. मित्रांनो, हे
हे फक्त त्याचे मॉडेल आहे. नमस्कार, माझे नाव समर्थ संदीप काळे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव झडपी हायस्कूल एरंडेश्वर. या प्रयोगमध्ये सोलार बॅटरीवर सोलारच्या यानं ह्या इन्व्हर्टरमध्ये चार्जिंग होती आणि ह्या इन्व्हर्टरमध्ये चार्जिंग झाल्यानंतर ह्या इन्व्हर्टरवर एक लाईट आणि आपल्या शेतात एक मोटर लावलेली, ती मोटर पण लागती आणि या मोटरनं स्प्रिंकलर लावलेली सगळ्या शेताने, स्प्रिंकलर पण लागतात. इथं कुक्कुटपालन, खत इथं जमा होते, सोलार प्लेट, गहू लावलेला आहे. पुन्हा इथे शेणखत, ज्या गाय चारा खाल्ल्यानंतर त्यांचे शेणखत तयार झालेलं आहे. ते शेणखत जे शेतात टाकल्यानंतर पीक उगवेल आणि पीक उगवल्यानंतर ते चांगल्या भावात विकेल. आणि हे बुजगावचे पक्षी आल्यानंतर पक्षी पीक खातात. पीक न खावा म्हणून आपण हे बुजगावणं करतो. धन्यवाद. आई एम खान इमरान खान. माई स्कूल नेम इज इकरा उर्दू प्राइमरी इंग्लिश स्कूल. मेरा टॉपिक है मॉडल ऑफ वेस्ट मैनेजमेंट. ये राइस स्टोरेज यानी जब हम चावल की खेती करते हैं ना, तो जब चावल उगते हैं ना, जब निकालते हैं तो जो बच जाते काढ़े उसके यहाँ लकड़ डाल दिया था. और ये मिक्सिंग चैम्बर यानी जब हम जो चावल ये जो कचरा फेंकते हैं बाहर, उसमें पॉल्यूशन फैलता है, उससे लोग बीमार पड़ते हैं, इसलिए यहाँ लकड़ डाल जाता है. और ये पाइप के जरिए स्टोर टैंक में जाता है. स्टोर टैंक में कुछ दिन गलता सड़ता अच्छे से, और इस पाइप के जरिए गैस टैंक में जाता है. गैस टैंक में गैस बनती है और इस पाइप के जरिए इस टाँकी में जाती है. LPG गैस बनती है और इस पाइप के जरिए गाड़ियों में भरी जाती है और हम तक पहुँचती है और मुल्कों में जाती है और शहरों में बिकती है और हमारे घरों में आती है. शुक्रिया. माय नेम इज कामरान सरफराज कुरैशी. ये जो पीछे पाइप दिख रहा है, इसमें से जो धूल मिट्टी होती है गैस से बाकी की बची वाली, वो इस पाइप से इस टाँकी में आती है. और ये जो नीचे से आग दिख रही है, ये इसे हीट देती है. और ये जो पाइप दिख रहा है, ये भाप निकलती है यहाँ से और टरबाइन घूमने लगता है और करंट पैदा होता है, लाइट जलती है और हमारे घर में करंट आता है. शुक्रिया. देबा मोहम्मद शफीक अंसारी. हमारा आज का प्रोजेक्ट है फूड एंड न्यूट्रिशन. हम जानते हैं भोजन हमारे शरीर के विकास के लिए कितना ज़रूरी है. ये देखकर हमने प्रोजेक्ट तैयार किया है. आहार का मतलब है शरीर विकास के लिए खाया जाने वाला भोजन. पोषण का मतलब है स्वस्थ और संतुलित आहार खाना. भोजन से शरीर को ज़रूरी ऊर्जा और पोषक तत्व मिलते हैं. पोषक तत्व के प्रकार प्रोटीन, विटामिन, मिनरल्स, वसा और पानी. संतुलित आहार में कई तरह के खाद्य पदार्थ शामिल होने चाहिए, जैसे कि फल, सब्जियां, अनाज, लीन, प्रोटीन, डेयरी उत्पाद वसा, स्वस्थ वसा. आज हम जो भोजन करते हैं वो हमारे शरीर के लिए कितना खतरनाक है. जंक फूड खाना आजकल बहुत ज़्यादा बढ़ गया है, जिससे हमारे शरीर में बीमारियां बढ़ रही है. इसे रोककर हमें फ्रूट, सब्जियां, सलाद खाना चाहिए. जो नेचुरल खाना होता है वो हमें खाना चाहिए. रोजाना अलग अलग भोजन करना चाहिए जो हमारे शरीर के लिए फायदेमंद हो. जंक फूड से हमें बचना चाहिए, जैसे मसालेदार खाना, तला हुआ खाना, कुरकुरे एक्स्ट्रा.